सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। कौटुंबिक वादातून बाप लेकाची आत्महत्या, सोनी हादरले, लग्नानंतर महिनाभरातच दुहेरी अंत। मिरज तालुक्यातील सोनी इथं कौटुंबिक वादातून बाप लेकानं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। सोनी भोसे रस्त्यालगतच्या शेतात शुक्रवारी सकाळी सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। गणेश हिंदूराव कांबळे वडील आणि त्यांचा मुलगा इंद्रजित गणेश कांबळे अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 22 वर्षीय इंद्रजितचा अवघा महिन्याभरापूर्वी म्हणजेच 8 जून रोजी विवाह झाला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार इंद्रजितचं लग्न झालं असलं तरी त्याला ती मुलगी पसंत नव्हती। मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं आहे असं म्हणत गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या घरात सातत्यानं वाद सुरू होता। या वादामुळे लग्नानंतरचं कोणतेही विधी उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा, स्वागत समारंभ करण्यात आले नव्हते। गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। शुक्रवारी सकाळी गणेश कांबळे हा नेहमीप्रमाणे शेतात गेले होते। त्यांनी द्राक्ष बागेवर फवारणीसाठी असलेलं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। वडिलांनी आत्महत्या केल्याचं कळताच त्याच शेतात उपस्थित असलेला मुलगा इंद्रजितनंही कोणतंही कारण न पाहता तेच विषारी औषध घेतलं आणि या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला। या दुहेरी घटनेमुळे आत्महत्येमुळे सोनी गावावर शोककळा पसरली असून एकाच कुटुंबातील बाप लेकाच्या अकाली निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच घडलेल्या या घटनेनं गावकऱ्यांना मोठा धक्का बसलाय। मिरज ग्रामीण या पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।